आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आलेलो आहोत प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये। तर इकडे कसं आहे काय आहे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आता जिकडे रूम बुक केली आहे तर हे सगळं असं बंगलो टाईपमध्येच आहे आणि इकडे सगळेच काय चार्जेस आहेत किंवा काय फॅसिलिटीज आहेत हे सुद्धा सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बट व्हिडिओच्या एंडला शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि एवढं महाकुंभाचं म्हणजे सगळ्यांनी ऐकलेच असतील की भरपूर असे चार्जेस होते। तर हे आहे रूम। अशा आम्ही 2 रूम घेतल्या होत्या कारण की आमची फॅमिली जास्त असल्यामुळे इकडे एक आणि पाठीमागच्या साईडला एक रूम। तर ही रूम आम्ही घेतली होती, त्यामुळे मग ह्याच रूमचं मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते। तर जेवण वगैरे पण त्यांनीच दिलं होतं घरी आणून आणि छान होतं। पनीरची भाजी वगैरे, दाल हे सगळं खाल्लं। त्याच्यानंतर आम्ही जाता जाता चहा वगैरे घेतला। तर अशा 2 ॲटो केल्या होत्या। तर त्या ॲटोमधून आम्ही चाललो होतो। मी, माझी सिस्टर आणि मामा होते तिकडं। मी, मामी वगैरे अशा आजी वगैरे आजोबा सगळे तिकडे बसलेले आणि पुढे एक जण बसले होते। तर आता आपण पोहोचलेलो आहे फायनली कुंभमेळ्यामध्ये। तर ते सगळे लोक गेलेले आहेत आता, जे IIT बाबा किंवा जे काही साधू वगैरे होते तर ते सगळे गेलेले आहेत। आणि इकडे पण सगळे असे टेंट्स वगैरे होते। प्लस पलीकडचं पण जे संगम आहे त्याच्यावरती पण ॲज इट इज एवढी सेम गर्दी वगैरे होती महाशिवरात्री असल्यामुळं। अजून म्हणजे खूप जास्ती गर्दी होती। हे तरी आम्ही सकाळी लवकर गेल्यामुळे जरा थोडंफार हे दिसतंय, बट गर्दी वाढतच होती। प्रत्येक सेकंदाला एक माणूस येत होतं। खूप ट्रॅफिक होतं हायवेला, पण गाड्या वगैरे खूप पॅक झाल्या होत्या। जवळपास आम्ही जेव्हा प्रयागराजमध्ये पोहोचलो तेव्हा 1 वाजता पोहोचलो। लिटरली इकडे 4 वाजले आणि मग नंतर तर आम्हाला स्टे करावंच लागलं बिकॉज की रात्रीचं स्नान करत नाही, म्हणून मग आम्ही सकाळी लवकर उठून स्नान वगैरे केलं। तर आता आपण इथे संगमवरती एक जागा बघूयात की जेणेकरून तिथे आपलं सगळं बॅग्स वगैरे ठेवून अंघोळ करता येतील। आणि नंतर इकडे त्यांनी चेंजिंग रूम वगैरे पण ठेवलेले आहेत, ते पण मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते। हर हर गंगे आणि असं मी डुबकी घेतलेली आहे। बट मागे तिकडे ते मुलं होते त्यामुळे मला जाता येत नव्हतं पूर्ण खाली डुबकी करण्यासाठी। नंतर मग मी परत व्हिडिओ बंद करून व्यवस्थित डुबकी घेतली। तर इकडे आहे चेंजिंग रूम, बट लिटरली खरंच खूप घाण होतं त्या चेंजिंग रूममध्ये। व्यवस्थित असं काहीच नव्हतं, खाली सगळा कचरा वगैरे पडलेला आणि बाकी सगळं। तरी अशा 2-3 चेंजिंग रूम सोडून मी ही 3री-4थी चेंजिंग रूममध्ये चेंज केले कपडे। आणि इकडे हे आता असेच लोक फिरत होते। तर मी पण थोडीफार मजा घेतली। हे कधी मी असं ट्राय नव्हतं केलं। निकालो बाबा टच कर लो, टच कर लो, टच कर लो, कोई दिक्कत नहीं। बंद कर दो। मी आलेली आहे महाकुंभमध्ये आणि महाकुंभमध्ये आम्ही स्नान वगैरे केलं। सो आता निघालो परत आणि इकडे गर्दी कमी झालेली आहे। आता एवढी काही गर्दी नाही आहे, त्यामुळे सगळं आवरून वगैरे आता जस्ट निघालं। तो जिनके रूम थे उन्होंने हमें एक अच्छे से गाइड भी दे दिया था। तो वो बहुत भैया अच्छे इंसान थे। ये कुंभ मेला में सिर्फ बिज़नेस के लिए लोग, गांव के लोग बिज़नेस वगैरह कर रहे थे, तो इन्होंने
मतलब ऑटो का वगैरह चार्जेस कम करके इतना अच्छा हमें इन्फॉर्मेशन दिया, घुमाया पूरा। और उनको भी बोल रहे थे कि गांव का नाम क्यों ख़राब कर रहे हो, ये कुंभ मेला फिर से यही भरने वाला है या फिर से यही आने वाला है, फिर लोगों को याद रहना चाहिए, ऐसा कुछ करो, ये मत करो कि उनको लूट के उनसे पैसे लूटो वगैरह। तो बहुत अच्छा लगा था। आणि आम्हाला जे रूम भेटले होते तर ते 2 किलोमीटरपासून दूर होतं, तर आता जाताना काही ॲटो वगैरे भेटणार नाही आहे, तर बघूयात, भेटली पण नाही ऑलमोस्ट आम्हाला। तर एका रूमसाठी चार्जेस घेतले होते त्यांनी 10,000, असे 2 रूमचे 20,000 घेतले होते आणि प्लस जेवणाचे वगैरे वेगळे। तर हे 12ही महिने त्यांचं रूम आणि ते हॉटेल वगैरे देतात रेंटनी। तर कोणी जाणार असेल तर मला कॉमेंटमध्ये नंबरसाठी तुम्ही मेसेज करू शकता। तर व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, अजून एक छान व्लॉग येतो आहे आपला, तो पण मिस करू नका।